दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गुलशनच्या बंगल्यात रीटा चंदाला टॉर्चर करते, कारण चंदामुळे बाकीच्या मुली देखील आता बंड करू लागल्या आहेत. रीटा चिडलेली आहे. सुहासिनी आशा आणि गायत्रीला फोन करते. फोनवर सांगते की विजय गावी जाण्याचा हट्ट करतोय. आशा जुगनू आणि नानांच्या सोबत त्या बंगल्याकडे जाते. आशाला असं वाटतं की या बंगल्यात काही ना काही धागे नक्की मिळतील, पण आत जाण्याचा मार्ग दिसत नाही. आशा आणि नाना जुगनूला आत जाऊन पाहून यायला सांगतात. तो आत जातो. आत चंदा जेवण जेवण्यास तयार नाही आणि रीटा तिला जेवण जेवण्याची जबरदस्ती करते. आता पुढे. उपाशी मरायचं तुला? अरे उपाशी राहायचं होतं तर आपल्या बापाच्या घरी राहायचं होतंस. काय गरज होती तुला ते घर सोडून इथे यायची? खूप चांगलं आयुष्य जगायचं ना तुला? हा, आम्हा लोकांना पण तुला खूप चांगलं आयुष्य द्यायचंय. आम्ही लोक तुला जिथे पाठवतोय ना तिथे तू खूप चांगलं आयुष्य जगणार आहेस, समजलेस? खूप चांगलं आयुष्य. मला तसलं चांगलं आयुष्य नकोय जे तुम्ही लोक देऊ पाहताय मला. मी तर घरून यासाठी पळाले होते कारण की मी काहीतरी करू शकेन. मला माझ्या पायांवर उभं राहायचं होतं म्हणजे मग मी बाबांचा आधार बनू शकेन. पण तुम्ही लोक मला ठाऊक नाही कुठे पाठवू पाहताय. मला सोडून द्या. मी नाही जाणार कुठे बाबांना सोडून. मला जाऊ द्या ना. अरे अरे कशी नाही जाणार तू? हा, अगं ए, तुझ्यासारख्या कितीतरी मुलींना इथे आणून सरळ केलंय मी, समजलीस तू? नाही जाणार? चल जेवून घे मुकाट्याने, जेवून घे. ए ऐकलं काय? बेटा या जुगनूला आज जाऊन किती वेळ झाला, अजूनपर्यंत का नाही आला? नानू जुगनू काका येतील आता, तुम्ही काळजी करू नका. जुगनू काका माझ्या पोरीला वाचव. हो शांत हो. माझ्या पोरीला वाचव. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय चंदा इथेच आहे? माझी पोरगी यात बंगल्यात कैद केलंय, एका खोलीमध्ये कैद करून ठेवलंय आणि तिच्यासोबत काय पोरीनं बी कैद केलंय. माझ्या डोळ्यांनी पाहून आलोय आत्या मी स्वतः पाहिलं. वाचव. हिम्मत सोडू नकोस बेटा, आम्ही तुझ्या मुलीला जरूर वाचव. कशी हिम्मत धरायची हो मालक? ते माझ्या पोरीचा छळ करतायत, तिचे हाल माझ्याने सहन नाही होतो. मालक काहीतरी करा, काहीतरी करा मालक, काहीतरी करा. ती काहीतरी मालक. जुगनू काका
आपल्यासाठी इतकंच पुरेसं आहे की चंदा इथे आहे. ते लोक चंदाला कुठे घेऊन जाणार नाहीत. आपण आजच पोलिसांना इथे रेड टाकायला सांगूयात. हिम्मत सोडू नकोस आता. मालक पण त्या दरम्यान ते आमच्या पोरीला घेऊन कुठं गेले तर मग असं काही होणार नाही जुगनू काका. फक्त काही तासांचीच गोष्ट आहे. मग तुमची चंदा तुमच्या पाशी असेल, पण आपल्याला भावनेच्या आहारी नाही तर हिमतीने सामोरं जावं लागेल. ह्या लोकांशी 2 हात आपण एकटे नाही करू शकत. आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागेल. बेटा इथून जायला हवं. जर कोणी पाहिलं तर त्याला शंका येईल. मग चला चला चला. थांबा. जुगनू काका, आम्ही इथे टुरिस्ट आहोत आणि तुम्ही आम्हाला फिरायला आणलं. तिथे काय? तिथे आसपास तर आपल्यासाठी काहीच नाही पाहण्यासारखं. काय नाही तसं पाहायचं तर मग जंगलातच जायला लागेल आपल्याला. बघा, अरे तिथे जंगलात जायचं म्हणजे धोकादायक असेल. म्हणून तर तिथं कोणी बी जात नाही ना. अरे बेटा, तिथे कोणी जात नाही. तिथे पाहण्यासारखं काहीच नाहीये. मग तू आम्हाला इथे का घेऊन आलायस? असंच मला असं वाटलं की दिसभर फिरवायचंच आहे तर कुठं ना कुठं तरी फिरवावं लागेल ना तुम्हाला. अरे तू तर फिरवून फिरवून थकवलंस आम्हाला. नमस्कार. ठीक आहे. कुठून आला तुम्ही लोक? ते खरं तर आम्ही लोक जयपूरहून आलोय. असंच फिरायला आलोय. ऐकलं की हा बॉर्डरचा एरिया आहे तर काही चांगलं पाहायला मिळेल. मग पण इथे तर काहीच नाहीये पाहण्यासारखं. हो ना? चला, मला तर वाटतं जावं इथून. नमस्कार. ठीक आहे. आता पुन्हा इथे नजरेस पडू नका, समजलं काय? हो भाऊ, नाही येणार इकडे. कळत नाही इतका वेळ कसा लागला ह्या लोकांना. कुठे राहिले हे? अजून नाही आले. बस जुगनू, रडू नकोस. आता तुझ्या मुलीचा पत्ता लागलाय ना. उद्यापर्यंत ती तुझ्या पाशी परत येईल. काय झालं आशा? काही पत्ता लागला? आपला अंदाज अचूक होता. हा तोच बंगला आहे जिथे मुलींना आणलं जातं आणि इथून मुलींना स्मगल केलं जातं. हे काय सांगतेस तू आशा? जुगनू तिथे आज जाऊन पाहून आलाय. तिथे चंदासोबत बऱ्याच अशा मुली. मालक, बॉर्डर तर दोन मिनिटाचा रस्ता आहे. कुठे ते लोक आमच्या पोरीला तिथे पलीकडेच धाडणार नाहीत. जरा सबुरीने घ्या जुगनू काका. आपण ठरवलं तरी एकट्याने काही करू शकत नाही. आपल्याला व्यवस्थित प्लॅन बनवून त्या सर्वांना वाचवावं लागेल. चंदाला सोडवावं लागेल आपल्याला. शिवाय त्या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. मला काय नाही ठाऊक. मला तर फक्त माझी पोरगी पाहिजे मालक. आम्हाला फक्त पोरगी पाहिजे. नाही जुगनू, एवढा हळवा होऊ नकोस. हे कसं होऊ शकेल की आम्ही तुझ्या मुलीला वाचवायचं आणि बाकीच्या मुलींना त्या नालायकांच्या हाती सोडून द्यायचं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ द्यायचं? आपण चंदाला वाचवूया आणि त्याच्या सोबतच सगळ्या मुलींनाही वाचवूया आणि नालायकांना तुरुंगामध्ये पाठवूया. अशाच वेळी तिथे छापा टाकायला हवा. म्हणजे मग सर्व लोक हातोहात पकडले जातील. तुझं बरोबर आहे पल्लवी, पण ह्या गोष्टीचा सुगावा त्यांना नाही लागता कामा. पण पोलिसांना तर विश्वासात घ्यावं लागेल ना. इन्स्पेक्टर सोबत बोलावं लागेल. हो ना, आपण इन्स्पेक्टरशी बोलून सुद्धा घेऊ. शिवाय पूर्ण प्लॅनिंग करून त्या बंगल्यात रेड सुद्धा टाकायची.
ह्या सगळ्या पोरीनं आजच बॉर्डरच्या पलीकडे पाठवायचं आहे. हे सरकारांची ऑर्डर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आजच या सर्वांना बॉर्डरच्या पार पाठवलं जाईल. अरे शहरातून आणखी मुली पण येणार होत्या, पण सरकारने सांगितलंय पोलिसांना सुगावं लागलाय. पोलीस अलर्ट झालेले आहेत. मग अशा परिस्थितीत गावात पोरीनं आणणं धोकादायक ठरू शकतं. म्हणजे जितक्या मुली इथे आहेत त्या सर्वांना आजच बॉर्डरच्या पलीकडे होय, पाठवायचं. सरकारने सांगितलंय की गावातलं वातावरण ठीक नाहीये, म्हणून अशा परिस्थितीत त्यांना जास्त दिवस ठेवणं ठीक नाही होणार आणि त्यांना आजच बॉर्डर पलीकडे पाठवायला लागेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे, गावामध्ये जी खळबळ माजलेली आहे त्याचं कारण त्या 2 मुली आहेत. मला तर हे पण नाही ठाऊक त्या मुली कोण आहेत, कशा दिसतात, म्हणून सरकारांकडून मी त्यांचे डिटेल्स मागवले. मी तर त्यावेळी त्या मुलीला न्यूज मध्ये पाहिलं होतं. पण मी ती न्यूज नाही पाहिली. अरे भावा, म्हणून तर मी त्या मुलींची सगळी डिटेल्स आणि फोटो मागवले होते. जर ते आपल्या समोर आले ना तर आपण त्यांना ओळखू शकू. त्या पोरी आहेत तरी कशा? कारण सरकारने पण त्यांची धास्ती घेतली. धास्तीने सनी, आपल्या धंद्याचा पहिला नियम आहे सावधानी, आणि सावधानीसाठी हे गरजेचं आहे. आपले दुश्मन आपल्या शोधात आहेत, म्हणून आपली नजर पण त्यांच्यावर असायला हवी. असो, तुम्ही संध्याकाळची तयारी करून ठेवा. त्यांना संध्याकाळी घेऊनच इथून निघायला लागेल. ठीक आहे बॉस. नानू, हा बेटा. मी विचार करत होते की एकदा जाऊन त्या इन्स्पेक्टरना भेटावं, जाऊन त्यांना सगळा प्लॅन समजवावा. हो बेटा, तसा तो इन्स्पेक्टर आहे खूप इमानदार. आता ही गोष्ट वेगळी आहे की त्याला समीर मारवाकडून सत्य वदवता नाही आलं, पण त्याने केस कमजोर होऊ नाही दिलेली. न्यायालयाने समीरला जेलमध्ये पाठवलंय. हो नानू, विश्वास तर मलाही आहे की सत्य समोर येईलच. आणि मी विचार करते की ह्या वेळी आपण कोणतीही रिस्क घेता कामा नये. तुम्हाला आठवतंय ना, तिथे बंगल्याबाहेर एक माणूस भेटला होता ज्याने आपल्याला पाहिलं होतं. जरा विचार करा, जर त्याला आपला संशय आला तर तो काही पण करू शकतो. सर्वात आधी तो आपल्यावर नजर ठेवायचा प्रयत्न करेल. असं होऊ शकतं नानू. आणि असंही होऊ शकतं की बाहेर त्यांचा कोणतरी माणूस आपल्यावर नजर ठेवत असावा. खरं तर मी विचार करते नानू की स्वतः पोलीस स्टेशनला जायच्या ऐवजी मी इन्स्पेक्टरना फोन करून त्यांना तयार राहायला सांगावं. हे पण ठीकच आहे बेटा. जर तू सगळी गोष्ट इन्स्पेक्टरला फोनवरून समजावू शकत असेल तर तिकडे जायची गरज काय. एक काम कर, तू इन्स्पेक्टरशी बोल, मी येतो. हा हो नानू. हॅलो. नमस्कार इन्स्पेक्टर, मी आशा बोलते. हा बोला. यावेळी कसं काय फोन केलात? खरं तर मला सांगायचं होतं की बहुतेक एकदा पुन्हा तुम्हाला माझी मदत करावी लागेल. तुम्हाला एका ठिकाणी रेड टाकावी लागेल. हे काय सांगताय तुम्ही? हो इन्स्पेक्टर, आणि पुन्हा तीच अट आहे की ह्या वेळी सुद्धा या गोष्टीची कुणालाही भनक लागता कामा नये. तुम्ही विश्वास ठेवा, माझ्याशिवाय कोणाला काहीही कळणार नाही. आपण हे सांगा की करायचं काय? तुम्ही फक्त तयार राहा. आज आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचंय जिथे कदाचित आपल्याला पूर्णच्या पूर्ण टोळी मिळून जाईल. काय? तुम्ही हे खरं सांगताय? हो, मी अगदी खरं सांगते इन्स्पेक्टर. लवकरात लवकर सगळे आरोपी तुमच्या कस्टडीत असतील. माझ्या मते जर अशा जागी रेड मारायची असेल तर दिवसा नव्हे, रात्री रेड मारायला हवी. अशाने कोणाला शंकाही नाही येणार आणि गँगला अलर्ट व्हायची संधी पण नाही मिळणार. ठीक आहे इन्स्पेक्टर, आपल्याला जास्त वेळ घालवून चालणारही नाही. तुम्ही फक्त तयार राहा. मी लवकरच तुम्हाला फोन करून कळवेन. थँक्यू आशाजी. कायद्याला मदत करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कशासाठी इन्स्पेक्टर? हे फक्त माझंच नव्हे, देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असायला हवं. मी ठेवते आता फोन. नमस्कार. नमस्कार. मावशी, ये ना, बस ना.
मावशी, नानूंशी विजयच्या इथे येण्याच्या बाबतीत काही बोलणं झालंय का? हो बाळा, मी बोलले त्यांच्याशी, पण त्यांना देखील हे समजत नाहीये की विजयला कसं रोखायचं. बाळा, आता विजयलाही हे कळलंय की आशा आई होणार आहे, तेव्हा ही वास्तविक अशी गोष्ट आहे की तो गावी तिला भेटायला येणारच. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. कसला विचार करतेस पल्लवी? काय विचार करणार मावशी, हाच विचार करते की खरंच ह्या सर्वांचा मी आधीच विचार केला असता. याचा तर सुहासिनीजींनी पण विचार केला असेल की परिस्थिती इतकी बिघडून जाईल. मावशी, त्या तर म्हणायला होत्या की या गोष्टीच्या बाबतीत ते आणि आशा यांच्याशिवाय कोणालाच काही कळणार नाही. खरं सांगू तर त्यांचं म्हणणं ऐकून, त्यांची आसवं पाहून कोणीही विरघळला असता. रेखा ही भाग्याची. खरं सांगू, त्यांचं म्हणणं ऐकून, त्यांची आसवं पाहून कोणीही विरघळला असता. मी तर असं पण ऐकले की टेस्ट ट्यूब बेबीच्या पद्धतीने सुद्धा गर्भधारणा होऊ शकते. पल्लवी, परवा मी पेपरमध्ये हे देखील वाचलं की एका बाईने आपल्या उदरातून कोणा दुसऱ्या बाईसाठी मुलाला जन्म दिला. काय काय असं नाही होऊ शकत पल्लवी की तू या मुलाला जगात घेऊन यावंस? जर तो या जगात आला तर मग आमच्या वंशाला दिवा मिळेल. पल्लवी, पल्लवी, मी हात जोडते तुझ्या पुढे. माझं म्हणणं ऐक पल्लवी. पण मी मम्मी तुमचं बरोबर आहे. या बाबतीत आपण डॉक्टरांशी बोलून घेऊ शकतो, पण पल्लवीच्या बाबतीत कोणाला काही समजलं तर मग? नाही आशा, या बाबतीत कोणालाच काहीच कळणार नाही. खरंच, मी शपथ घेऊन सांगते, घरी या बाबतीत कोणालाच काहीच कळू देणार नाही मी. तूच सांग ना आता मावशी, की या सर्व गोष्टी ऐकल्यावर कोणाचं काळीज नाही विरघळणार. तू पण मला चूक म्हणू शकतेस, पण मम्मीच्या आसवांना पाहून, आशा आणि विजयच्या अडचणीकडे पाहून मला विचार करायची, समजायची संधीच नाही मिळाली. तुझं बरोबर आहे पल्लवी, आणि हे सगळं कळल्यावर मला वाटतंय की सुहासिनीजींनी पण काही चुकीचं नाही केलं. बाळा, तू सुहासिनीजींच्या वंशाला दिवा द्यायला निघालीयस, जे कोणी दुसरं नाही करू शकत. पण मला भीती वाटते की सुहासिनीजींच्या घरी प्रकाश आणण्याच्या प्रयत्नामध्ये कुठे तुझ्या आयुष्यात अंधार न व्हावा. ही गोष्ट आम्हा तिघींच्या शिवाय कोणालाही पत्ता लागू द्यायचा नव्हता. पण नानू इथे आले, नानूंना याविषयी कळलं, तू पण आलीस, तुला पण या गोष्टीविषयी कळलं, आणि मग आता विजय पण इथे येतोय. तो त्याने मला या अवस्थेत पाहिलं. नाही मावशी, नाही मावशी, सर्वांच्या नजरेला ही गोष्ट येता कामा नये. इतकी पण वाईट नाहीये मी. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले सगळे हे, का अधिक सेवावणे ना कुणास कळले. विजयला इथे यायचंय,
पण आम्हाला तो यायच्या आधी पल्लवीला विजयच्या नजरेपासून दूर करावं लागेल. पण पल्लवीला शेवटी ठेवणार कुठे? ह्या गावात पल्लवी शेवटी राहील तरी कुणाच्या घरी? हा, भाईजींच्या घरी राहू शकते ती. पण मग भाईजीही विचारतीलच ना की पल्लवीला त्यांच्या घरी का ठेवलं जातंय. त्यांच्या प्रश्नांना आपल्यापाशी काहीच उत्तर नाहीये. हे परमेश्वरा, एवढ्यात दुसरं घरही लक्षात येत नाहीये. कळत नाहीये ही गोष्ट कशी लपवायची. हॅलो, नमस्कार बाबा. सुखी राहा बेटा. कसे आहात तुम्ही? आशा आणि पल्लवी कशा आहेत? दोघेही छान आहेत. सगळं ठीक आहे इथे बेटा. बाबा, एक गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हापासून सुहासिनी गावाहून परतली आहे, फार गप्प असते. विजय तिथे जाण्याची जिद्द करतो, त्याला मनाई करते. तिथे सगळं ठीकठाक तर आहे ना बाबा? हो बेटा, इथे तर सर्व ठीक आहे. फार अजब गोष्ट आहे बाबा. विजय जिद्द घेऊन बसलाय. आज तो कोणा दोस्ताच्या लग्नासाठी गेलाय आणि तिथूनच सरळ गावी येईल. हो बेटा, त्यात काय हरकत आहे. जेव्हा त्याला यायचं असेल येऊ शकतो. मी तर इथे ह्यासाठी निघून आलो की तिथे राहून पण काय करणार होतो. शिवाय इथे आल्यावर गावचं वातावरण छान वाटलं तेव्हा विचार केला थोडे दिवस आणखी थांबावं. बाबा, ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपण तिथे आहात. आणि मी तर म्हणेन की हे कर्ज आपलं आम्ही आयुष्यभर उतरवू शकणार. रेखा ही भाग्याची. बाबा, ही आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे की आपण तिथे आहात. आणि मी तर म्हणेन की हे कर्ज आपलं आम्ही आयुष्यभर उतरवू शकणार नाही. असं नको म्हणूस बेटा. मी तर फक्त हाच विचार करतो की प्रत्येकाचं घर सुरक्षित राहावं, सर्वांचा आनंद वाढत जावा, सगळे खुशालीने राहावेत. यापेक्षा जास्त काय हवंय मला? हो बाबा. आणि बेटा, सुहासिनीला सांग की इथली चिंता करू नकोस. आणि हो, तुला आणखी एक गोष्ट सांगायची होती. सांगा ना बाबा. बेटा, आशाने इथल्या इस्पितळात जे काही चाललं होतं ते गुपित तर उघड केलंच आहे, पण तुला अगदी लवकर इथली आणखी एक गोष्ट कळणार आहे बघ. कोणती गोष्ट बाबा? बेटा, वाट पहा. ही गोष्ट पण तुला अगदी लवकरच कळणार आहे की आशाने किती मोठं काम यशस्वीरित्या पूर्ण केलंय. बाबा, आधी तर आम्ही या गोष्टीविषयी काळजी करत होतो की आशा, पल्लवी आणि सुहासिनी त्या गावात एकटे आहेत. पण आता आपण तिथे आहात तेव्हा आम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी नाही. विजय जेव्हा इकडून जायला निघेल ना, तेव्हा मी आपल्याला कळवेन बाबा. ठीक आहे बेटा. नमस्कार बाबा. सुखी राहा. पल्लवीला तूच समजावा आशा. रडण्याने किंवा दुःखी होण्याने काही नाही होऊ शकत. आपल्याला तर बास कशाही प्रकारे हा प्रसंग निभावून न्यायचा. आणि बाबांसारखी व्यक्ती जर ह्या गोष्टीला मान्यता द्यायला तयार झालीये तर विचार कर, प्रकरण किती गंभीर आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे मोठी मम्मी. मला स्वतःलाच विचार करून भीती वाटते की आता येणाऱ्या दिवसांमध्ये माहितीने आणखी काय परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे आणि आपण त्यांचा सामना कसा करणार आहे. बलराजचा फोन आला होता. म्हणत होता की विजय त्याच्या एका दोस्ताच्या लग्नासाठी गेलाय. तिथून परत आल्यावर सरळ इथे येणार आहे. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. कोणता ना कोणता मार्ग नक्की निघेल. आपल्याला हेच हवंय ना की कोणत्याही प्रकारे विजयच्या नजरेला पल्लवी न पडो. तर भरवसा ठेवा ईश्वरावर, तसंच होईल. ठीक आहे बेटा, तुझ्या विश्वासावर मी भरवसा ठेवतोय. हा, जुगनू कुठे? दिसला नाही तो. नानू, जुगनू काकांना मी भाईजींकडे पाठवलंय. मी विचार केला की भाईजींना पण या बाबतीत माहिती द्यायला हवी. ह्या प्रकरणामध्ये भाईजी आपले फार मोठे मार्गदर्शक ठरू शकतात. ठीक आहे बेटा. जुगनू काका आले की आपण स्वतः भाईजींना जाऊन भेटूया. त्यांना सांगू की या बॉर्डरवर काय काय चाललंय, ज्याच्या बाबतीत त्यांना कोणाला काहीच माहिती नाहीये. इन्स्पेक्टर, सुट्टी तर फक्त एक बहाणा आहे. खरी गोष्ट तर ही आहे की तिथून मुलींना स्मगल केलं जातं. आत्ता सुद्धा तिथे देशातल्या वेगवेगळ्या भागातून मुलींना फूस लावून आणलेलं आहे.
जर आपली ही इन्फॉर्मेशन खरी असेल तर मी खात्री देतो की त्यांच्यापैकी कोणीही वाचणार नाही. जी डॉक्टर अपर्णा आपल्याकडे आली होती ती डॉक्टर अपर्णाच होती.